युतीसाठी इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी शर्ती नाहीत। आम्ही दोघे बंधू युतीचा निर्णय घेण्यासाठी समर्थ। मनसे सोबतच्या युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। देशात अघोषित एनआरसी लागू झालाय का? एनआरसी लागू झाल्याचं आयोगानं स्पष्ट करावं। उद्धव ठाकरेंचं आयोगाला आव्हान। व्हीव्हीपीएटी काढायचा तर निवडणुकांचा फास कशाला, असाही केला सवाल। महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी उद्या वकिलांची संयुक्त बैठक। आज होणारी बैठक रद्द। वनतराचे वकील परदेशात असल्याने उद्या होणार बैठक। नांदणी मठ व्यवस्थापनाची माहिती। कबूतरखाना बंद करण्याचा वाद पोहोचला कोर्टात। आज होणार या संदर्भात उच्च न्यायालयात पहिली सुनावणी। सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष। विधानसभा निवडणुकीनंतर एकही बैठक न झालेल्या इंडिया आघाडीची आज दिल्लीत बैठक। बैठकीकरिता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे राहणार उपस्थित। दिल्ली दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे आज आपल्या खासदारांसमवेत साधणार संवाद, तर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमालाही लावणार उपस्थिती। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार। दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। दिल्लीत भेटीगाठी घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आज मुंबईत दाखल होणार। अखेर यवत गावातील जमावबंदी आदेश संपुष्टात। गावातले व्यवहार दिवसभर राहणार सुरू। गेल्या आठवड्यातील राड्यानंतर यवतमध्ये लागू होते जमावबंदीचे आदेश। धाराशिवनंतर परभणीतही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी काँग्रेसच्या गळाला। हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये करणार आज पक्षप्रवेश। उत्तराखंडमध्ये जलप्रलय। महाराष्ट्रातले 50 नागरिक अद्यापही बेपत्ता। आंबेगावमधील सर्वाधिक 24 नागरिकांचा समावेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।